नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी अमोल कापडनीस आपल्या कृषी जेपी यूट्यूब चॅनलला सहर्ष स्वागत करत आहे। शेननेटमधील काकडी पिकाचं व्यवस्थापन याबद्दल आपल्या कृषी जेपी यूट्यूब चॅनलला आपण व्हिडिओ टाकत असतो मित्रांनो। आज आहे 27 मार्च 2024। आज व्हिडिओ बनवण्याचं कारण मित्रांनो, आपण जवळजवळ 1 मेला लागवड करणार आहे काकडी पिकाची। आणि हे बघा आपली मशागत चालू आहे। आता आपलं एक वेळेस आडवी नांगरटी झालेली मित्रांनो, परत आज आपण परत उभी नांगरटी करतोय मित्रांनो। आपण मशागत 2 वेळेस अगोदर टिलर मारलेलं आहे आणि आता दुसऱ्या वेळेस नांगरटी करतोय आणि परत 2 वेळेस रोटर मारणार आहे मित्रांनो। आणि बरेच जणांचं म्हणणं की बुवा एक वेळेस नांगरटी झाली तरी भरपूर होतं। जवळजवळ मित्रांनो आपलं 2013 पासून हे नेट आहे मित्रांनो। आपण मशागत खूप जास्त वेळेस करतो, प्रत्येक पिकाला मशागत करतो आणि 2 वेळेस प्रत्येक पिकाच्या वेळेस नांगरटी करतो, 2 वेळेस टिलर करतो आणि 1 वेळेस रोटर करतो। याचं कारण मित्रांनो सांगण्याचं, जेणेकरून जेवढी आपण जास्त मशागत केली तेवढं बुरशींचा प्रादुर्भाव कमी होतो आणि निमॅटोडचा प्रॉब्लेम येत नाही मित्रांनो। आता जवळजवळ 10 वर्ष झाले मित्रांनो आपल्या नेटला, आजपर्यंत निमॅटोडचा प्रॉब्लेम आलेला नाही मित्रांनो। याचं कारण तेच 100% पिकाची जमिनीची मशागत जास्त वेळेस केली तर निमॅटोड किंवा बुरशींचा प्रादुर्भाव कमी होत असतो। 10 वर्षामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचा बुरशींचा किंवा निमॅटोडचा प्रॉब्लेम आलेला नाही मित्रांनो। काही शेतकरी काय करतात मित्रांनो, 1 वेळेस नांगरटी करता आणि परत रोटर मारल्यानंतर बेड पाडता, म्हणून जास्त निमॅटोडचा व बुरशींचा प्रादुर्भाव आढळून येतो। त्याच्यामुळे जेणेकरून आपण आंतरजन्म मशागत जास्त वेळेस करणं गरजेचं आहे मित्रांनो। हे बघा आता आपलं चालू आहे परत दुसऱ्या वेळेस नांगरटी। आपण जवळजवळ 1 मेचं लागवडीचं टार्गेट ठेवलं आहे मित्रांनो। 1 मेला आपण लागवड करणार आहे बियाण्याची। धन्यवाद मित्रांनो।